बाहेरच्या माणसांची मदत नकोय आम्हाला. प्लीज. राजश्री प्लीज. आणि तुम्ही हौसेनं नाही नाईलाजानं केलंय त्यांनी हे सगळं. पैसे जमवण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नव्हता ना म्हणून. काल मंगळसूत्र विकताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल ना याचा विचार करा जरा. त्यांना आधार द्यायचा सोडून हात उचलतेस तू त्यांच्यावर. अगं आपल्या घरासाठी केलं ना त्यांनी हे सगळं, बाबांसाठी केलं ना हे सगळं. बस बस बस. तिने कसे आणि किती उपकार केले याचे काय पाडे वाचून दाखवणार आहेस आम्हाला आता? आई हे बघ प्रत्येक वेळेला गैरसमज होतात. समीर समीर प्लीज. आई जे काही बोलतायत ना ते तुमच्या काळजीपोटी बोलतायत. आपणच त्यांना समजून घेऊया. आणि अहो आधीच घरात आजारपण आहे, त्यात आपण वाद वाढवून घरातलं वातावरण नको बिघडवूया. आपण छान प्रसन्न वातावरण ठेवूया घरात. माझ्या बाबांना बरं व्हायला मदत होईल. एक मिनिट, तुम्ही इथे आहात तर मग हॉस्पिटलमध्ये बाबांजवळ कोण आहे? निकी तुम्हाला फोन करत होती, तुमचा फोन लागला नाही म्हणून मला केला तिने. तिला बाबांच्या तब्येतीबद्दल कळलं तेव्हा तुमचे बाबा आणि निकी हॉस्पिटलमध्ये बघायला आले होते. तिनेच मला आग्रह केला घरी जा म्हणून मी घरी आलो आणि ती हॉस्पिटलमध्ये. तुमचे बाबा घरी गेले असतील. तुला काय